असं व्हायचं, अवस्था झाल्यानंतर आता त्या अवस्थेमध्ये 2-3 प्रकार व्हायचे. काही माणसं तमोगुणी असायची, काही माणसं सत्वगुणी असायची आणि काही माणसं रजगुणी असायची. सत्वगुणीची अवस्था ही सात्विक रंगात आली. त्याला 12व्या खंडात असं शब्द आहे, कायिक भाव, वाचिक भाव आणि मानसिक भाव. त्यावेळेस काय व्हायचं, मग एखादा नवीन साधक आला, त्याला एखाद्या बाबाने नाम दिलं, इथं नाम दिलं की ते मोकर पाकीला असं ते त्या मेळ्यात भयानक पुढे आले. आपल्याला असं वाटतं त्याची अवस्था झाली. तसं नाही, त्याच्याकडं चव्हाण बाबाने कृपादृष्टीने पाहिलं तर त्याची ती पावर कमी व्हायची. परत त्यांना नाम असतो हायमध्ये त्याच्यातले जे तुम्ही ती पावर कमी व्हायची आणि मग त्याला एक पश्चाताप व्हायचा का आपण नाम घेतोय पण अनुसंधान नाही. नाम घेतोय आपण, नामाची काय आहे पण नाम घेत नाही आणि नामदान पण घेतोय पण आणि अनुसंधान आणि नाम एकत्र आलं का तो दुसऱ्या वैष्णव मेळाव्याला 10 मिनिटं का होईना बाबा म्हटले. तेव्हा चक्री प्रवचन असायची बाबाच्या काळात आणि त्यावेळेस नाही प्रवचन म्हणायची, 100 प्रवचन. हा 5 मिनिटं बसला, तो 5 मिनिटं, तो 5 मिनिटं बसला, हा 5 मिनिटं. आणि ते चक्री प्रवचनाची ताकद त्याला त्या कृपादृष्टीने प्राप्त व्हायची. तुम्हाला प्रत्येक ती अवस्था त्याला कशामुळे व्हायची, तो नाम ते घ्यायचा पण तो कशात कमी व्हायचा, अनुसंधान. आणि अनुसंधानात कमी झाला का मी कोण आहे याचा त्याला विसर पडायचा आणि मी वासुदेव आहे हा बोधावर तो आला. श्रीरंगा वाचोनी यांनी 20 वर्ष तो आनंद घेतला. किती वर्ष आणि 20 वर्ष वाळूजवाडी वडगाव काशीपूर गायकवाड माळा या साधकांनी वैष्णव मेळा. आणि हे का घेतात माहिती का मेळा, आज मेळावा घेतला त्यापासून मिळणारी ऊर्जा पुढच्या वर्षापर्यंत होती आणि पुढच्या वर्षी ऊर्जा आहे ती. मुळात लोकांना नामात ऊर्जा आहे हेच माहिती. ऊर्जा आहे ती ऊर्जा साठवून ठेवली ना. आता समजा आम्ही कीर्तनात जास्त मध्ये आणल्या ती ऊर्जा दुपारी झोपायच्या टायमावर ऊर्जा आहे ती. आणि नामाची ऊर्जा ट्रान्सफर करता येत नाही, त्याला प्रारब्ध लागतं. मग बरेच लोकांची अशी शंका होते बा आई साधक आहे. काही लोकांच्या तक्रारी आमच्याकडे दुःख नाही देत आधी आई साधक आहे आणि बाप साधक आहे पण न खराबीत असं का होतं. आणि असं 80% साधकांचं नाव नाही. आता मी थोडक्या तोंडाला असल्यामुळे बोलतो, भामट्या असल्यामुळे प्रवेश करीत नाही. ही गोष्ट खरी का आणि त्याचं उत्तर मला सापडलं नाही. मला पंचायला नाही विचारलं मिळालं तरी शंका कोणती विचारा. मी रात्रंदिवस पुस्तकं चालतो पण शंका सापडतोच.
तर ती शंका मला 17व्या अध्यायात सापडली. 17व्या की आई सारखे नामधारक बापही नामधारक दोघं बिचारे त्यांच्या पद्धतीनं क्रमानंतर लुटतात. पण मग मुलं बाळ मुली त्या अवस्थेत काय येत नाही. ही लय मोठी शंका आहे. तुम्ही दाबून धरली होती लय दिवस. मी आता नोकरी करणार खरंय का खोटं? याचं उत्तर असं आहे 17व्या अध्यायाचं उत्तर साधक जरी साधक असला साधक तर काही काळा त्याला बाहेरचं अन्न खावं लागतं. दुसरी त्याने आणि बाहेरच्या अन्नामुळे त्याला 17व्या अध्यायामध्ये 3 शब्द आहेत. राजस आहार, तामस आहार आणि सात्विक आहार. हे बिगर माळकरीच्या घरी जेवणं, हे लग्नामध्ये जेवणं, हे जे अन्न आहे ते अन्न ती बुद्धी भ्रष्ट करते. मग जुनी माणसं गावाला जाताना भाकराच्या पात्राला भाकर का ठेवायची त्याचे हे शास्त्र. युक्त आहार विहार एकांती लोकांती श्रेयसी भाषण प्राण देण्या जाण करू नये. पण उत्तम उदाहरण सांगितलंय उपाधी नसावी अंतर्भावी. साधकाची दशा सासरे म्हणजे अशी नाही काय माणसं हसायचं इंजेक्शन दिलं तरी हसते. ते शांत शांत नाही आतून जरा आतून जरा मला थोड्या दिवस राहायचंय. आनंदाचा कंद आपल्यामध्ये येते. त्याचा आनंद काय हरकत तू आता काय कुणी स्कूल या आता एवढ्या महिला बसल्या समजा सगळ्या महिला हसल्या कोण तुम्हाला दंड करणार.